एकजुटीचा विजय असो, कामगार एकजुटीचा बोल, कामगार एकजुटीचा कामगार एकजुटीचा विजय असो. बोल ना. आपण संघटनेचे जनरल सेक्रेटरी म्हणून काम पाहत आहे. 2 दिवसापूर्वी सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल झाला, त्यामध्ये संघटनेचे बदनामी असेल किंवा तुमचे बदनामी असेल, काय प्रकार आहे काय सांगा. सर नमस्कार, मी प्रवीण जाधव, महाराष्ट्र मजदूर संघटनेचा जनरल सेक्रेटरी या पदावर कार्यरत आहे. आमची संघटना श्रमिक संघ अधिनियम 1926 अंतर्गत नोंदणीकृत संस्था असून पुणे, माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार मंडळ तसेच पिंपरी चिंचवड असंघर्षित कामगार मंडळाचे सुमारे 6,500 सक्रिय कामगारांपैकी आम्ही जवळपास 3,500 सक्रिय कामगारांचे नेतृत्व करतो. आमची संघटना पिंपरी चिंचवड माथाडी मंडळामध्ये कार्यरत कामगारांचं नेतृत्व करत असताना टाटा मोटर्स या आस्थापनामध्ये म्हणजे CUBU आणि PCBU तसेच चिंचवड फाउंड्री या आस्थापनेमधील सुमारे 571 कामगार हे 2016 साली आमच्या संघटनेचे सभासद झाले. 16 ते 18 या कालखंडात कामगारांच्या अडीअडचणी असतील किंवा त्यांच्या इतर प्रश्न असतील किंवा पुरेसे काम उपलब्ध नसल्यामुळे आम्ही 2018-2020 या कालखंडामध्ये सातत्याने मंडळाकडे टोळी विभाजनाची मागणी केली होती. 2020ला कामगार मंत्री महोदय, पिंपरी चिंचवड माथाडी बोर्डाचे अध्यक्ष यांच्याकडे ती मागणी केल्याच्या नंतर मंडळाने त्याला दाद दिली नाही. त्यावर आम्ही 2021ला माननीय उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती. या रिट याचिकेमध्ये 2023 साली म्हणजे जून 2023 मध्ये माननीय उच्च न्यायालयाने दिशानिर्देश आदेश दिले व मंडळाला 4 आठवड्यात टोळी विभाजन करण्याचं म्हणजे आस्थापना निहाय CUBU PCBU या आस्थापना निहाय टोळी विभाजन करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार ऑक्टोबर 2023 मध्ये टोळी विभाजन टाटा मोटर्स या कंपनीमधील माथाडी कामगारांचं टोळी विभाजन झालं. सुरुवातीला आमच्या संघटनेने केलेली मागणी ही 176 कामगारांची मागणी होती, परंतु सर्वांना समान काम मिळावं, त्यानुसार त्यांना समान दाम मिळेल या भावनेतून अतिरिक्त 30 कामगार या 176 कामगारांच्या बरोबरीने असावेत अशी भूमिका मंडळाने व शासन स्तरावरून झाल्याने आम्ही 495 टोळीतील इतर 30 कामगारांना आमच्या बरोबर येण्यासाठी विनंती केली. त्या विनंतीला मान देऊन आमच्या संघटनेच्या तसेच सभासद कामगारांच्या मागणीला अनुसरून व खालून 495 टोळीतून 30 कामगार हे PCBU आस्थापनेत 1334 टोळीमध्ये आले. त्यापैकीच जे शनिवारी जे वक्तव्य झालं प्रसार माध्यमांनी, ज्या कामगारांनी आमची संघटना असेल, शासन असेल किंवा शासनाचे अधिकारी असतील याबद्दल जे भाष्य केलं, खरं तर मी त्याचं नाव घेण्या इतपत देखील एवढा मोठा नाही. मी सर्वसामान्य गोरगरीब कष्टकरी कामगारांचं आम्ही संघटनेच्या माध्यमातून नेतृत्व करत असतो, म्हणून मला त्याचं नावही घ्यायचं नाही. परंतु वास्तविक पाहता आज मंडळाचे अधिकारी एकदम सक्षमपणे त्यांचा कारभार करत आहे. माथाडी मंडळ एकदम सक्षमपणे कामकाज करत आहे आणि हे कामकाज याचं फलित बघायचं झालं तर 2020-21 नंतर म्हणजे बोर्डाचे चेअरमन ज्यावेळेस आत्ताचे सहाय्यक कामगार आयुक्त निखिल वाळके साहेब आल्यानंतर त्यांनी QR कोड ही सिस्टम चालू केली. पूर्वी इथे येणारे विविध वाहतूकदार, पुरवठादार, वेंडर्स यांच्याकडून रोख स्वरूपात पावत्या पाडल्या जायच्या आणि त्याला माथाडी मंडळाच्या पावत्या दिल्या जायच्या. परंतु ही कॅशलेस पद्धत ही दोन्ही आस्थापनेत म्हणजे CUBU PCBU आस्थापनेत आणि पिंपरी चिंचवड माथाडी मंडळाच्या सगळ्याच ठिकाणी चालू झाली. खरं तर त्यांचं अभिनंदन करायचं सोडून उगाच एक विघ्न संतुष्ट एखादा कामगार किंवा इतर कोणत्या तरी संघटनेच्या, कोणत्या तरी राजकीय नेत्याच्या, कोणत्या तरी अराजकीय व्यक्तींच्या आहारी जाऊन जर काहीतरी भाष्य करत असेल तर ते मला वाटत नाही ते योग्य आहे. आज तुमच्या समोर त्या दिवशी झालेल्या वक्तव्याबद्दल बोलायचं जर झालं तर माझ्यापेक्षा एकदम चांगल्या पद्धतीने हे कामगारच त्यांच्या भावना व्यक्त करतील. कारण शेवटी मी हा संघटनेचा भाग आहे. मी त्या टोळीचा सभासद नाही किंवा त्या टोळीत माथाडी कामगार म्हणून कामही करत नाही. त्यामुळे माझ्यापेक्षा जास्त त्यांच्या असणाऱ्या अडीअडचणी असतील, व्यथा असतील, त्यांचे प्रश्न असतील, हे मला असं वाटतं की ते कामगार चांगल्या पद्धतीने सांगू शकतील. आणि जरी काही अडचणी एखाद्या कामगाराला असेल,
त्या शनिवारी वक्तव्य केलेल्या कामगाराव्यतिरिक्त. तरी शासन आहे, माथाडी मंडळ आहे, योग्य ती शहानिशा तिथं केल्यानंतर असं जर भाष्य केलं तर ते योग्य ठरलं असतं. माझी तुम्हा सर्वांना, प्रसार माध्यमांना हात जोडून विनंती आहे की अशा प्रकारे उद्या कुणी येईल आणि प्रसार माध्यमाचा कुठेतरी गैरवापर करण्याचा प्रयत्न करेल आणि काही भाष्य करेल, त्यामुळे एखाद्या समाजात चांगल्या पद्धतीने काम करणाऱ्या व्यक्तीची, संघटनेची प्रतिमा मलिन होईल. याला खरं तर तुम्ही देखील अशा गोष्टींना वाव देता कामा नये. तुम्ही देखील या गोष्टी शहानिशा करावी अशी मी सर्व प्रसार माध्यमांना हात जोडून विनंती करतो. आणि इतर बाबी बोलायचं झालं तर माझ्यापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने ते कामगार बोलतील, तर त्यांनाच प्रश्न विचारलेलं बरं होईल असं मला वाटतं. कोण बोलणार? माझं नाव किरण शिवाजी देवकर. मी 2010 पासून टाटा मोटर्समध्ये काम करतो. तेव्हापासून इथे पिंपरी चिंचवड माथाडी बोर्ड 2000 आता 25 पर्यंत व्यवस्थित कार्य करत आहे. आणि 2016ला महाराष्ट्र मजदूर संघटना इथे कार्यरत झाली. त्यानंतर इथे थोडीफार पगाराची लेवल वाढत चाललेली आहे आणि आता सध्या आमची पगाराची लेवल व्यवस्थित आहे. आणि काही 1-2-10 कामगार मिळून इथे टोळीच्या संदर्भात चुकीचं बोलणं करून आमच्या पगाराला धक्का लावण्याचा प्रयत्न करत आहेत. तरी आम्हाला आमचं काम व्यवस्थित टिकवणे आणि व्यवस्थित चालू राहणे हे आम्ही बघतोय. आणि जे चाललंय हे सगळं वरून चाललंय. माथाडी बोर्डातून आहे ना हे सगळं कारवाई चाललीत की बाबा ही किती माणसं भरायची, काय करायची. 30 माणसं 495 मधून 1-2 वर्षापूर्वी 30 माणसं घेऊन विभाजन करून इथे माथाडी बोर्डानेच आम्हाला तसं व्यवस्थित काम करायच्या सूचना दिल्यात. आणि आता परत काहीतरी शिजवून काहीतरी कट रचून हे कारस्थान करायचं चालू आहे. तर आम्हाला व्यवस्थित न्याय मिळण्यासाठी आम्ही ही तुम्हाला बोलवून हे सांगण्यासाठी आम्ही प्रयत्न केलेला आहे. तुमचा पगार कोण करतंय? आमचा पगार माथाडी बोर्डातून होतो. आणि माथाडी बोर्डातून काही कोणाच्या शंका असतील, काय असतील, कोणी काय पैसे खातंय, काय करतंय, तर त्याचे रितसर कंप्लेंट करा. आम्हाला पण कोण आमचे पैसे खात असेल तर आम्हाला पण कळलं पाहिजे. जे आहे ते रितसर तक्रार आम्हाला दाखवून आम्ही त्याच्या अंमलबजावणी करू. माथाडी बोर्डातून आम्हाला निर्णय तात्काळ आम्हाला कारवाईचे आदेश मिळतील. बाबा हे बाबा तुमचा पगार हे पैसे खाते. तुमच्या पगारात कमिशन खाल्लं जातं नाही, हे आरोप किती कामगार करतात आहे, हे आरोप आहेत ना, त्यासाठी आमची कारवाई चालू आहे. हे किती आरोप कामगार करतात आहे हे समोर येईलच, लवकरच येईल समोर. त्याच्यावर आमची कारवाई चालली. आता तुमचा पगार 2016 रोजी किती होता आणि आता किती आहे? 2016 रोजी आमचा पगार 15 ते 20 हजार पर्यंत होता. आणि आज रोजी आमचा पगार म्हणजे ओटी ही सगळे करून आमचा पगार 70-80 हजाराच्या घरात जातो, त्याच्यावरती जातो. त्या पगारावरती संतुष्ट आहात? आम्ही आमच्या पगारावर संतुष्ट आहे म्हणून तर तुम्हाला बोलून हे सांगतोय. कामाचं प्रमाण पण आहे आणि पगार पण आहे आणि त्यानुसार आम्ही काम करतोय. काही कंप्लेंट असेल तर आम्ही संघटना आम्ही बसून वाहतूकदार पुरवठादार बसून ते सोडवतोय. ज्यांना याची काही काडी मात्र काही यांचा संबंध नाही. वाहतूकदार पुरवठादार लय मोठे आहेत तिथं, त्यांच्याशी संघटना बोलून चर्चा करून मार्ग काढते. आणि माथाडी बोर्डात रजिस्ट्रेशन आता चालू आहे सध्या. वाहतूकदार पुरवठा 4 दिवसापूर्वी जे आरोप झाले त्याच्यात काय तथ्य आहे? तेच ना, काही कामगार आहेत ना कुणाचं ऐकून काही करत असतील ना, त्यासाठी आम्ही त्याच्या विरोधात काही आमचं पावलं चाललेत ते आम्ही माथाडी बोर्डातून क्लिअर करून मांडू. त्या कामगारांना बाबा काय पाहिजे, तुम्हाला कोणत्या संदर्भात काय गोष्टी पाहिजेत ना ते क्लिअर होईल आमचं. ठीक आहे. अर्ज देतोय. त्याची शहानिशा होईल आणि योग्य ती कारवाई व्हावी अशी आमची अपेक्षा आहे. आणि या विषयामध्ये काही तथ्य नाही हा शब्द घ्यायचा. मागे परवा दिवशी झालेल्या पत्रकार घेतलेले बाईटमध्ये ज्यांनी बाईट घेतली त्याचे आमच्यावर आरोप केले, त्याच्यावरती आम्ही पोलीस स्टेशनला हे पत्रव्यवहार केलेला आहे. पोलीस स्टेशननी तो आरोप त्याच्यावर लक्ष द्यावं आणि ते आरोप किती योग्य आहे त्या गोष्टीची कल्पना किंवा तथ्यता पडताळून पाहावी. तसंच हा पत्रव्यवहार आम्ही कामगार मंत्र्यांना पण देत आहे व आपले पिंपरी चिंचवडचे बोर्ड जे आहे आमच्यासाठी त्यांनाही हा पत्रव्यवहार करत आहे, जेणेकरून त्या गोष्टी किती योग्य आहेत. एखादा कामगार बोलला म्हणजे ते सगळंच योग्य आहे का, त्याला कुठल्या गोष्टीची कोण पाठबळ देतंय का, ह्या गोष्टीची कल्पना घ्यावी. कारण मागच्या वेळेस आम्हाला 2-3 वर्षापूर्वी 5 वर्षापूर्वी ही घटना घडून गेलेल्या आहेत. कुठली तरी संघटना येते त्यांना ताकद देते किंवा कुठला तरी पक्ष येतो त्यांना ताकद देतो आणि ती टोळी तुटली जाते. आमची टोळी खूप मोठी आहे. ही टोळी एकत्र ठेवण्यासाठी आमचा प्रयत्न असतो. 223 कामगार आहेत.
कुठेही कोणी जाऊ शकतं, त्या टोळी एकत्र कशा राहतील आणि त्यांचा संसार, त्यांचं घर कसं चालेल याच्यावर माझं लक्ष असतं. तर कुणी कृपया कुणी अशी गोष्ट केली तर त्याची सत्यता पडताळून घ्यावी. ठीक आहे. नमस्कार, माझं नाव अमृत प्रकाश शिंदे. मी या टोळीत 2007 पासून काम करत आहे. तरी 2016 पासून महाराष्ट्र मजूर संघटना आलेली आहेत. पहिला आम्हाला पगार 15-20 हजार रुपये होता. 2016 पासून आमची पगार वाढ होत गेलेली आणि आत्तापर्यंत आम्हाला 80-90 हजार रुपये पगार पडत आहे आत्ता. तरी काही आमच्या टोळीतले लोक 10-15 लोक मुद्दाम नाव खराब करत आहेत. ते इथं दिवस बी भरत नाही आहेत कामावर आणि चुकीचे आरोप करून आमच्या टोळीचं नाव खराब करत आहेत. ॲक्च्युली त्यांना दुसऱ्या संघटनेची भर असल्यामुळे संघटना चेंज करण्यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत. असं त्यांनी मागच्या 5 वर्षापूर्वी असंच केलं होतं. त्यामुळे मागच्या वेळी पण त्यांनी संघटना चेंज केली होती आणि हेच लोक होते ती. आत्ता आम्हाला पगार पाणी चांगला आहे आणि त्यांची ती मानसिकता नाही की आम्हाला एवढा पगार पडावा आणि त्यांची लोक यावी म्हणून. त्यासाठी ते परवा जे आरोप झाले हे सगळे चुकीचे आहेत आणि जे काय असतील आरोप ते महाराष्ट्र शासन व बोर्डातून आम्ही क्लिअर करून देऊ. आणि हजेरी त्याची बघू शकता तुम्ही, महिन्यातनं 10 ते 8 दिवस भरतो तो. 8 ते 10 दिवस भरतो तो. बोर्डात पण, पिंपरी चिंचवड बोर्डात पण आपण चेक करू शकता. तो फक्त इथं आरोप करण्यासाठी येतो, बाकी त्याचं काही काम नाही. बोलू. नमस्कार, मी अविनाश वसंत जांभळे, टाटा मोटर्स PCBU गेटमध्ये 1337 टोळी क्रमांक 1337चा मुकदम या पदावर काम करतो. परवा दिवशी झालेल्या बाईट किंवा दिलेली काय कुणी दिलेली त्याच्यावरती न्यूज, त्या गोष्टीमध्ये किती तथ्य आहे किंवा त्या गोष्टीमध्ये किती सत्य आहे त्या गोष्टी तपासून घेण्यासाठी कृपया मीडियावाल्यांनी आपलं माथाडी बोर्ड किंवा कामगार मंत्री असतील त्यांच्याकडे त्याची चौकशी करून ज्या काही न्यूज चालवायच्या आहेत तुम्हाला त्या चालवा. त्या आरोपाचं खंडन तिथूनच तुम्हाला होईल, कारण आमचे पगार किंवा आम्ही ज्या ठिकाणी नोंदीत आहे ते सगळं माथाडी बोर्डात आहे. आमचे पगार माथाडी बोर्ड करतं किंवा बाकीच्या गोष्टी ज्या रजिस्ट्रेशन असेल काय असेल ते सगळं बोर्ड बघतं. तर तुम्हाला तिथून सगळ्या गोष्टीची कल्पना येईल आणि त्यानंतर तुम्ही त्या गोष्टीचा पुढे हे मांडू शकता, खुलासा करावा. दुसरा काय प्रश्न आहे का सर?